नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये. मी या चॅनलद्वारे आपल्या विद्यार्थी मित्रांना साधारण रिक्वायरमेंट ज्या निघतात, गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी ज्या निघतात त्याबद्दल माहिती देतो आणि कुठे कसं काय सिलेक्शन होऊ शकतं किंवा काय क्रायटेरिया आहे किंवा काय जी काही डिटेल माहिती त्याबद्दल असते त्याबद्दल मी माहिती देतो. मी स्वतः एक साधारण 15 वर्षापासून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये वर्क करतो आहे. एक 11 वर्षापासून मी गव्हर्नमेंट सेक्टरला काम करतो आहे आणि त्यासंबंधी जे महाराष्ट्रातील 3 कंपन्या जनरेशन, ट्रान्समिशन आणि आपलं डिस्ट्रीब्युशन त्यासंबंधी मी जास्ती माहिती द्यायचा प्रयत्न करतो, कारण मी स्वतः 11 वर्ष तिथे सध्या काम करतो आहे, 11 वर्षापासून. आणि बाकी जे रिक्वायरमेंट आहे, जे बाकीचे माझे कमेंट्स येतात तर त्यांचं मी समाधान करायचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करत असतो. जर तुम्हाला अशा रिलेटेड काही माहिती याच्यापुढं आवश्यक असली किंवा माहिती हवी असली, अपडेट्स हवे असले तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ याच्यापुढे तुम्ही मिस करणार नाही. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये ज्या जागा निघाल्या 2400 समथिंग जागा आहेत. तर त्यासंबंधी कसं आहे की डेट तर वाढलेलीच आहे, 10/6पर्यंत डेट एक्सटेंड झाली आहे. ज्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेला नसेल ते सध्या फॉर्म भरू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे सध्या कसं आहे की प्रोसिजर सुरू आहे. 1-2 स्टेटचे रिझल्ट लागलेले आहे, 4-5 स्टेटचं अंडर प्रोसेस आहे रिझल्ट, आणि महाराष्ट्राची डेट एक्सटेंड झालेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं डिले होईल रिझल्टसाठी. परंतु रिझल्ट लागल्यानंतर जे काही डॉक्युमेंट लागतात त्यात तुमची धावपळ होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी आत्ता तुमच्यासाठी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केला आहे की त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्ही आतापासून कलेक्ट करायचे मागे लागावं असं मला वाटते. आणि सोबतच तुम्हाला जे काही सिलेक्शननंतर लेटर येतं त्या संबंधी पण मी तुम्हाला एक डिटेल माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्या लेटरबद्दल, की काय असतं काय नाही ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि दुसरं असं की बरेच जणांचे मला कमेंट असतात, त्यामध्ये माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की मी एक जिल्हानिहाय जागा हे केलेल्या आहेत, एक चार्ट बनवलेला आहे. आणि प्लस त्याच्यानंतर तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे काही जागा कुठे कुठे काय काय वॅकंट आहे त्यानुसार तुम्ही प्रिफरन्स द्यावे असं मला वाटते. 20 प्रिफरन्स द्यायला काहीच हरकत नाही मित्रांनो, कारण की बऱ्याच जणांना कसं आहे की पर्सेंटेज 90च्या जवळपास आहे, पण त्यांनी 5च प्रिफरन्स दिलेला आहे. तर असं काही करू नका, कारण सिलेक्शन तुमचं सगळं डिपेंड असतं प्रिफरन्सवर. कधी एखाद्या 92% विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत नाही, पण 84-85चं पर्सेंटेजचं सिलेक्शन होऊन जातं, कारण त्यांनी प्रिफरन्स काय दिले ते खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे असं काही करू नका. 85+ तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्हाला कट ऑफसाठी पण तुम्ही माझा आय बटनमधला व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो आपण इथे लेटर ऑफ इंटिमेशनबद्दल थोडी माहिती घेऊ. जेव्हा रिझल्ट लागतो किंवा मेरिट लिस्ट लागते ती पोस्ट ऑफिसच्या जे आपलं साईट आहे, म्हणजे मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, तर त्याच्यामध्ये GDSचं जे हे राहतं ऑनलाईनचं ॲप्लिकेशनचं आपण जिथून केलं राहतं त्या साईटवर तिथे आधी मेरिट लिस्ट लागते. ती तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता स्वतःकडे. तेच आपलं एक प्रूफ राहतं सिलेक्शनचं. कारण कसं आहे की त्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसामध्ये ॲटलिस्ट कारण 2 ते 3 महिने पण लागू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक त्या पर्टिक्युलर डिव्हिजनमधून म्हणजे जिथे तुमचं सिलेक्शन झालं आहे तिथून तुम्हाला एक लेटर ऑफ इंटिमेशन किंवा इन्व्हिटेशन असं एक दिलेलं राहते. तर ते तुम्हाला बाय पोस्ट येते. ठीक आहे, स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला येते तिथून त्या डिव्हिजनमधून. कधी कधी काय होतं, ॲड्रेस चुकीचा असतो किंवा काय असतं किंवा व्यवस्थित दिला नसतो, तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. कधी कधी पोस्ट ऑफिसमध्ये ते लेटर येऊन पडलं राहते, त्याच्यामुळे डिले होऊ नये म्हणून आपण काय करायचं की आपला जो एरिया आहे जिथून आपण बाय पोस्ट केलेला आहे तिथे तुम्ही थोडंसं एक कॉन्टॅक्ट करत राहायचं मध्ये की काही आलं का, कारण सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तेच काम आहे, कारण की जास्त डिले व्हायला नको. तर आपण थोडंसं काय करू की लेटर ऑफ इंटिमेशनबद्दल माहिती घेऊ. तर इथे लिहिलेलं आहे लेटर ऑफ इंटिमेशन, खाली जी लाईन आहे तिथे पर्टिक्युलर ज्या डिव्हिजनमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे त्याचं पूर्ण ॲड्रेस येतो आणि तिथे डेट येते. त्यानंतर मॅटर असं राहते एक साधारण तुम्हाला मी इथे काढून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल त्या अनुषंगाने मी तुम्हाला इथे एक मॅटर दिलेलं आहे. सेम असंच मॅटर राहते, फक्त तुमचं जे ब्लँक स्पेस आहे तिथे तुमच्या डिव्हिजन वाईज सिलेक्शन वाईज चेंजेस होतात. ठीक आहे, दिस इज टू इन्फॉर्म दॅट श्री और श्रीमती, म्हणजे इथे तुमचं नाव, सन, डॉटर, वाईफ ऑफ सो इथे तुमच्या वडिलांचं वगैरे नाव, प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ, इथे पोस्ट दिली राहते. नंतर सेक्शन ऑफिस किंवा सब डिव्हिजन ऑफिस अंडर HO, म्हणजे या HOच्या अंडर म्हणजे हेड ऑफिसच्या अंडर म्हणजे या डिस्ट्रिक्टच्या अंडर इथे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, सब्जेक्टेड टू द व्हेरिफिकेशन अँड जेन्युइननेस ऑफ सर्टिफिकेट्स. ठीक आहे, यू आर रिक्वेस्टेड टू प्रेझेंट बिफोर द अंडरसाइंड ऑन डेटेड, इथे डेट आणि टाईम दिला राहतो, अलॉंग विथ द रिक्वायर्ड अँड सबमिटेड सर्टिफिकेट्स इन ओरिजिनल फॉर व्हेरिफिकेशन ऑफ रेकॉर्ड्स, म्हणजे खाली जे सिग्नेचर असते, खालीच्या 2 लाईन बॉटममध्ये दिसत आहेत आपल्याला, तिथे सिग्नेचर राहते आणि तिथले ते डिव्हिजनचे जे हेड आहे त्यांची सिग्नेचर आणि इथे ॲड्रेस राहतो. तिथे तुम्हाला त्या ॲड्रेसवर पर्टिक्युलरली जावं लागतं. ठीक आहे, ऑन प्रेझेंट बिफोर म्हटलं आहे पण ऑन डेटेड म्हटलं आहे इथे. ठीक आहे, बिफोर पण आहे पण ऑन डेटेड, इथे कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला जी डेट दिली आणि जो टाईम दिला त्याच डेटवर तिथे जाणं तुम्हाला अपेक्षित असते. ठीक आहे, कारण ते तशी अरेंजमेंट करून ठेवतात सगळी. इफ नो रिस्पॉन्स रिसिव्ड फ्रॉम यू विदिन 15 days from the issuance of
दिस लेटर द प्रोविजनल सिलेक्शन विल ऑटोमॅटिकली बी कॅन्सल्ड अँड नो फर्दर ऑपॉर्च्युनिटी विल बी गिवन. ठीक आहे, म्हणजे 15 दिवसाच्या आत तुम्हाला त्या पर्टिक्युलर त्या स्पॉटला जावं लागतं, त्या डिव्हिजनला जावं लागतं जिथे तुमचं सिलेक्शन झालं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. जर तुम्ही जास्त डिले केला किंवा खूप काही पुढे गेलं तर त्याच्यामुळे तुमचं हे कॅन्सल होऊ शकते, प्रोविजनल सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो इथे की इन जनरली तुम्हाला एक 10 ते 15 दिवसामध्ये लेटर ऑफ इंटिमेशन यायला पाहिजे सिलेक्शन झाल्यानंतर. जर नाही झालं तर तुम्ही जे पर्टिक्युलर तुमचं पोस्ट ऑफिस आहे तिथे थोडंसं तुम्ही मध्ये जाऊन चौकशी करायला पाहिजे की बा असं असं आहे, माझं आलं तर मला सांगा, किंवा की आपल्या एरियातले जे पोस्टमन असतात त्यांच्याशी थोडे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्यायचा आणि त्यांना कल्पना देऊन द्यायची. कधी काय होतं की पोस्ट ऑफिसमध्ये येऊन पडतं आणि ते डिलिव्हर होत नाही, असंही बऱ्याच वेळा होतं. तर त्यात तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आणि पर्टिक्युलर जे आपलं जी साईट आहे, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे काही कॉन्टॅक्ट नंबर आणि एक तिथे एक ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. तिथे थोडंसं टचमध्ये राहायचं की सर असं असं मला आलेलं नाही आहे. ॲक्च्युली तुमचं सिलेक्शन जेव्हा होतं तुम्हाला तेव्हा SMS पण येऊन जातो, पण टचमध्ये राहावं लागते तुम्हाला, म्हणजे त्या पोस्टाच्या आणि म्हणजे आपल्या एरियातल्या पोस्टाच्या आणि तिथलं जे तुमचं DVसाठी तुम्हाला जिथे हे पाठवलेलं आहे डिव्हिजन ऑफिस, जो इथे ॲड्रेस असतो खाली बॉटम लाईनमध्ये, तर तिथे तुम्हाला टचमध्ये राहणं आवश्यक आहे मित्रांनो. तर आपण बघू मित्रांनो आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत, म्हणजे मिनिमम डॉक्युमेंट जे आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता ॲक्च्युली कसं आहे की अजून सध्या आपली महाराष्ट्राची जी डेट आहे ती एक्सटेंड झाली आहे फॉर्म सबमिशनची. 10/6 अशी लास्ट डेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही जे स्टेट आहे जसं झारखंड वगैरे आहे तर 1-2 स्टेटचे रिझल्ट लागलेले आहे आणि बाकी केरळ, आंध्र प्रदेश वगैरे जे काही पंजाब वगैरे आहे तर तिथलं जे आहे अंडर प्रोसेस आहे, रिझल्ट अंडर प्रोसेस आहे 5-6 स्टेटचं. आणि महाराष्ट्राचं एक आपलं 10 नंतर जे अपेक्षित आहे, तर साधारण आपण रिझल्टचा जर विचार केला तर ॲक्च्युली 1 ते 2 महिन्यामध्ये रिझल्ट लागायला पाहिजे, पण जास्त लेट पण होऊ शकतं, कारण कधी लेट होऊ शकतं ते. तर तरी जे मी डॉक्युमेंट इथे सांगतो आहे तर ते आतापासूनच तुम्ही तयारी ठेवा, कारण की काही जणांचे पर्सेंटेज चांगले असल्यामुळे ते बरंचसं कन्फर्म आहे. कारण की तुम्हाला जेव्हा ते सिलेक्शन होतं त्यानंतर खूप कमी वेळ मिळतो मित्रांनो, म्हणजे तुमचं सिलेक्शन जेव्हा मेरिट लिस्ट लागते त्यानंतर फक्त एक 10 ते 15 दिवस तुम्हाला मिळतात. DVसाठी 10 दिवस मिळतात साधारण. तर त्याच्यामुळे तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतो आहे त्याचं एक पूर्ण सेट आताच करून ठेवा, जर तुमचं कन्फर्म तुम्हाला वाटत असेल तर, किंवा नसेलही वाटत तरी थोडंफार तुम्ही घेऊन ठेवायला, म्हणजे जवळ घेऊन ठेवायला काही हरकत नाही. ठीक आहे, कारण वेळेवर तुम्हाला धावपळ व्हायला नको. त्यामुळे मी तुम्हाला हा जो आजचा व्हिडिओ आहे हा मुद्दामून तुम्हाला लवकर आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर आहे 2 पासपोर्ट फोटोज. ठीक आहे, तर 2 पासपोर्ट फोटो आपल्याकडे ठेवायचे, लेटेस्टच पाहिजे याच्यामध्ये. त्यानंतर इंटिमेशन लेटर तुम्हाला इथं जे मी आधी तुम्हाला सांगितलं आहे तर त्याची एक कॉपी तुमच्याकडे असू द्या, 1 किंवा 2 कॉपीमध्ये, कारण ते तुमचं प्रूफ राहतं सिलेक्शनचं. आणि एक मेरिट लिस्टची पण एक कॉपी आपल्याकडे जिथे नाव आहे ते एक आपल्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा हार्ड कॉपी ठेवा. ठीक आहे, आणि शक्य असेल तर सॉफ्ट कॉपी ठेवा. आणि MSCIT कॉम्प्युटर सर्टिफिकेट इफ एनी, म्हणजे MSCIT त्यांनी मागितलेलं आहे, पण कॉम्प्युटर सर्टिफिकेट म्हणजे त्यांनी ऑप्शन असं दिलं आहे की तुम्ही 10वी-12वीच्या मार्कशीटवर तुमचा कॉम्प्युटरचा सब्जेक्ट असेल तो पण चालेल, किंवा मग काही जुने जे लोक आहेत किंवा जे काही आधीचे पासआउट आहेत त्यांनी MS ऑफिस वगैरे अशा प्रकारचे काही CCC वगैरे कोर्स केलेला आहे ते पण चालेल, त्याचं सर्टिफिकेट लागेल. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, आता इथे इश्यू असा आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा की बऱ्याच जणांनी स्टेट लेवलचं कास्ट सर्टिफिकेट सबमिट केलं, म्हणजे ऑलमोस्ट मला इतके त्यांचे कमेंट आहे बऱ्याच मुलांचे. तर त्यांना असं आहे की आधी जे सबमिट केलं असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला DVच्या वेळेस तुम्हाला सेंट्रलचंच लागेल, कारण तिथे त्यांनी कंपल्सरी दिलेलं आहे की सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. ते तुम्ही काढलं नसेल तर प्लीज आता वेळ आहे, 1-2 महिने तुमच्याकडे, 1-1.5 महिना वेळ आहे सध्या तरी कमीत कमी. तर त्याच्यात तुमची प्रोसेस सुरू करून द्या. ठीक आहे, लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉन क्रिमिनल कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, आता हे कास्टनुसार वेगवेगळे आहे, जसं OBCला नॉन क्रिमिनल लागतं तर ते त्यांना गरजेचं आहे, बाकी कास्टला काही गरज पडणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल तर आवश्यकच आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागतंच ते. त्यानंतर ID प्रूफमध्ये बघा आधार कार्ड, वोटर्स कार्ड आणि पॅन कार्ड, हे 3 डॉक्युमेंट मी इथे दिलेलं आहे तुम्हाला, हे तिन्ही तुम्ही सोबत ठेवा. त्याच्यामुळे कसं आहे की ते आधार कार्ड, पॅन कार्ड पण मागू शकतात. ठीक आहे, त्यानंतर 10th मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, 10ची मार्कशीट सोबत ठेवा, कारण सगळं आपलं 10 बेसवर असल्यामुळे 10चे सगळे डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा. जसं मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे, नसेल तर तुमच्या 10च्या मार्कशीटवर जर डेट ऑफ बर्थ असेल तर फारच चांगलं, कारण डेट ऑफ बर्थचं प्रूफ फार आवश्यक आहे मित्रांनो. हे जर नसेल तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकते. त्यानंतर 10th 12th ग्रॅज्युएशनची TC, म्हणजे तुमच्याकडे TC जर 10ची असेल तर ठीक आहे. कधी काय होतं, आपण पुढचं शिक्षण घेतो त्याच्यामुळे TC नसते, तर आपण फक्त झेरॉक्स जरी ठेवली तरी चालेल 10ची, ती आवश्यक ठेवा.
आणि जे तुमचं शेवटचं जे क्वालिफिकेशन त्याची TC असेल तर ती ठेवा, जे काही असेल ते. त्यानंतर आहे मित्रांनो स्टॅम्प पेपर, म्हणजे इथे कसं आहे सिक्युरिटी बॉन्डबद्दल एक उल्लेख केलेला आहे पूर्ण याच्यामध्ये ॲडमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही काही डिस्ट्रिक्ट वाईज, म्हणजे जिथे काही तुमचं हे स्टेटमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज त्यांचे कंडिशन्स चेंज होऊ शकतात याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी काय आहे की जी बॉन्डची जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट न घेता तुम्हाला स्टॅम्प पेपरवर तिथे लिहून द्यावं लागते त्यांच्यासमोर की आम्ही असं असं जर हे झालं, म्हणजे आम्ही जर सोडलं किंवा काय पुढे, तर तुम्हाला जे काही अमाऊंट आहे ती तुमची भरायची, म्हणजे तुम्ही भराल वगैरे, तर ते सगळं तिथे लिहून द्यावं लागते. त्यासाठी तुम्हाला एक 100 रुपयाचा बॉन्ड पेपर एक सोबत ठेवा, ठीक आहे. फक्त सोबत ठेवा, जर मागितलं तर द्यायचा, नाही तर कदाचित ते अमाऊंटबद्दल तुम्हाला म्हणू शकतात, तर त्याबद्दल ते इन्स्ट्रक्शन देतील तुम्हाला काय आहे, ठीक आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट, म्हणजे जे काही आपण अप्लाय केलेलं असतं त्याचे फक्त प्रिंट ठेवायचे. त्यानंतर PWD और PH सर्टिफिकेट, म्हणजे जे काही आपले दिव्यांग उमेदवार आहेत, जे काही माझे मित्र आहेत, तर त्यांनी ते सर्टिफिकेट सोबत ठेवायचं, ठीक आहे मित्रांनो. तर हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल सोबत ठेवणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. सोबत ठेवा. कुठे कुठे ते मागतात, कुठे मागत नाही ओरिजिनल, पण तुम्हाला ते चेक करायसाठी, व्हेरीफाय करायसाठी ओरिजिनल आवश्यक आहे. फक्त झेरॉक्सवर चालणार नाही. आणि झेरॉक्सचे तुम्ही 2 सेट ठेवा, आणि प्रत्येक सेट किंवा प्रत्येक कॉपी जी आहे झेरॉक्सची ती अटेस्टेड करून ठेवा मित्रांनो. जे काही जवळपासचं तुमचे हे असेल तर त्यांच्याकडून अटेस्टेड करून घ्या, जे काही व्हॅलिड असेल ते, आणि ओरिजिनल ठेवा. दुसरं असं की काही काही ठिकाणी ओरिजिनल घेतात, डिव्हिजन वाईज नियम ते बदलू शकतात. जर ओरिजिनल त्यांनी घेतलं, सबमिट तुम्हाला करावं लागलं, तर त्याचं सर्टिफिकेट तिथून तुम्हाला ते देतात त्यांच्या सिग्नेचरने की असं असं तुमचं इथे सबमिट केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे. तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट मित्रांनो 2 सेटमध्ये झेरॉक्समध्ये लागतील, आणि एक आपली ओरिजिनलचा पूर्ण सेट तयार करून ठेवा. जर तुम्ही सर्टिफिकेट्स काही काढले नसतील तर आता तयारीला लागा.